वळसा किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरिसा पाठोवाठी 184 करा सोडवन 184 करा सोडवन निघाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण सांगाते उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते 184 करा सोडवन निघाया शरण पांडुरंगा तुका मने माळ गुंतली राहटी तुका मने माळ गुंतली राहटी गाडग्याची सुटी फुटलिया 184 करा सोडवन निघाया शरण पांडुरंगा विठ्ठला वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात पीताम्बरा तरुण बिंब फलाधरोष्ठात् पुरणेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा
नसावा वळसा लागला सरीसा पाठो वाटी. आज कैलासवासी मुंजाजी वामनराव सूर्यवंशी यांच्या गोडजेवणाच्या प्रत्यर्थ कीर्तनाच्या प्रसंगामध्ये निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. ज्यांच्या गोडजेवणाच्या निमित्ताने आपण हे या अभंगाच्या वतीनं मनुष्य जीवनाचं चिंतन श्रवण करणार आहोत. आजचा हा कार्यक्रम त्यांचे सुपुत्र रामभाऊ मुंजाजी सूर्यवंशी, भागवत मुंजाजी सूर्यवंशी व शिवाजी मुंजाजी सूर्यवंशी व त्यांचा समस्त सूर्यवंशी परिवाराच्या वतीने आपल्या स्वर्गीय पित्याच्या गोडजेवणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम भगवान श्री बालाजी भगवंताच्या या पवित्र मंदिरामध्ये आयोजित केला गेला आहे. तत्प्रित्यर्थ आपण जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगाकडे जाण्यापूर्वी त्याची थोडीशी प्रस्तावना पाहणार आहोत. विठ्ठला विठ्ठला अभंगामध्ये तुकोबारायांनी अभंगाची रचना अतिशय सोप्या भाषेमध्ये केलेली आहे. अभंग वाचल्यानंतर सुद्धा त्याचा बऱ्याच लोकांना अर्थ कळू शकतो. परंतु तुकोबारायांच्या शब्दामध्ये अनंत अर्थ भरलेले असतात. व्यक्ती आपल्या भावनेनुसार, कल्पनेच्या अनुसार, अभ्यासानुसार शब्दाचे अर्थ लावत असतो. परंतु ज्या लोकांना शब्द अनुभवात आलेले आहेत त्या लोकांनी लावलेले अर्थ यथार्थ आणि सार्थक असतात. काय पांडित्यानं लावलेले अर्थ वेगळे आहेत, अनुभवानं लावलेले अर्थ वेगळे आहेत. आणि कळत असं वाटतं माणसाला, मला कळतं असं वाटतं, पण त्याला कळतच असतं असं नाही. काय ज्यांना कळत नाही त्यांना जास्त वाटतं की आम्हाला कळते आहे म्हणून. उपनिषदामध्ये हेच म्हटलेलं आहे, जो म्हणतो की मला खूप कळते याचा अर्थ मला कळतो त्याला काहीच कळालेलं नसतं. आणि जो म्हणतो प्रामाणिकपणानं मला काहीच कळत नाही, मला काहीही कळालेलं नाही, त्याला सर्व कळालेलं असतं. काय कळणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा कर्तृत्वाचा या ज्ञानाचा अभिमान नसतो. आणि ज्यांना कळालेलं नसतं आणि शब्दाच्या बळावरती ते म्हणतात आम्हाला कळते. काय कळते म्हणणं वेगळी गोष्ट आहे आणि कळालंय म्हणणं ही वेगळी गोष्ट आहे. काय म्हणून जीवन चिंतन आहे. तुमचं आमचं सर्वांचं जीवन एक चिंतन आहे. स्वर्गातले देव असतील, वैकुंठातील देव असतील, त्यांच्यापासून तर मुंगीपर्यंत जेवढे जीव आहेत, प्राणी मात्र आहेत, प्रत्येकाचं जीवन चिंतनीय आहे. काय परंतु इतरांना चिंतन करण्याचा अधिकार नाही. माणसाला तो परमेश्वराने विशेष बुद्धी देऊन दिलेली आहे. शास्त्र सांगते, वे सांगतात तुग्रया बुद्ध्या. काय बुद्धी जर एकदम कुशाग्र असेल, बुद्धी जर ज्ञानवती असेल तर तिला कळते. म्हणून बुद्धीला माणसाला शुद्ध करायचं आहे. विठ्ठला विठ्ठला हो. आणि काय असतं की बुद्धीला जर स्थैर्य नसेल तर तुकोबराय म्हणतात, अनंत बुद्धीचे तर
तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक। बुद्धी संगात कोणाची आहे प्रश्न सर्वात मोठा आहे। काय बुद्धी कोणाच्या संगतीत आहे? कर्माच्या संगतीत आहे की प्रेमाच्या भक्तीच्या संगतीत आहे की बुद्धी ज्ञानाच्या संगतीत आहे की नाही? कर्माचा संग जड आहे, भक्तीचा संग सूक्ष्म आहे आणि ज्ञानाचा स्थूल सूक्ष्माच्या अतीत संग आहे। म्हणून बुद्धी अतीताच्या संगतीमध्ये आहे का स्थित असणाऱ्या वस्तूच्या जड वस्तूच्या संगतीत आहे। बुद्धीने संग कोणाचा धरलेला आहे याच्यावर सर्व अवलंबून आहे। काय या ठिकाणी तुम्ही इथं आला, तुमच्या बुद्धीनं इथपर्यंत आणलं तुम्हाला। तुमच्या बुद्धीनं सांगितले की जा आज मंदिरामध्ये कीर्तन वाटतंय, काहीतरी होणार आहे, आणि म्हणून तुमची बुद्धी तुम्हाला इथपर्यंत घेऊन आली। कोणाला मन घेऊन आलेलं आहे, कोणाला बुद्धी घेऊन आलेली आहे, कोणाला चित्त घेऊन आलेलं आहे। मन बुद्धी चित्त एका तत्वाचे 3 रूप आहेत। विठ्ठला शास्त्र सांगते की बुद्ध्या विशुद्धया युक्ता। काय शुद्धीने युक्त बुद्धी असेल ती योग्य संग करत असते। संगती फार वाईट आहे, संगती फार चांगली सुद्धा आहे। काय मित्राचा संघ आहे, पत्नीचा संघ आहे, कुटुंबाचा संघ आहे, संसाराचा संघ आहे। काय काकाचा संघ आहे, मामाचा संघ आहे, पत्नीचा संघ आहे। जीवन मिळाल्यानंतर अनेकाचा संघ आपल्याला प्राप्त होणार, परंतु बुद्धी ठरवते की कोणाच्या संगतीमध्ये काय मिळवायचं आहे तुला। आणि ज्या दिवशी तुम्ही बुद्धीच्या संगतीमध्ये अयशस्वी ठरलात तर बुद्धी तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकते। याचं आदर्श उदाहरण सांगतो। विठ्ठला रामायणाचं उदाहरण आहे। कैकेयीची बुद्धी शुद्ध आहे का अशुद्ध आहे? कैकेयीची बुद्धी शुद्ध आहे, अशुद्ध नाही, लक्षात ठेवा। ज्यावेळी परमेश्वर सुद्धा तुम्हाला बुद्धी देतो त्यावेळी तुम्हाला हवाली शुद्ध बुद्धी करतो, पण तुमची बुद्धी मग जशा जशा लोकांच्या संगतीत राहील तसा तसा तिच्यावरती रंग चढत असतो। अनंत बुद्धीचे तरंग केव्हा चढतात? हे की नाही? पाण्यात डुबल्यानंतर तुमच्यावर तरंग चढतात। तुम्हाला बुद्धीला डुबवायचं कोठे आहे हा प्रश्न सर्वात मोठा आहे। आणि माणसाला अज्ञान असल्यानंतर काय वाटतं की आपण योग्य करत आहोत, योग्य ठिकाणी चाललो आहोत, योग्य संगतीत आहोत। ती 100% चुकीची जरी संगती असेल पण काळच असा काही ओढून येतो, तो म्हणतो नाही नाही बरोबर आहे। मग कैकेयी शुद्ध आहे का अशुद्ध आहे? कैकेयी स्वतः शुद्ध आहे। कैकेयीची मन बुद्धी चित्त अहंकार शुद्ध आहे की नाही? सावत्र का होईना म्हणून ती रामाची आई आहे। सावत्र आहे पण कोणाची आई आहे? रामाची आई आहे। रामाची कोणत्याही काही रूपाने संबंध होईना अशुद्ध बुद्धीला होऊ शकत नाही। तिनं बालपणापासून राम पाहिला, चांगला तरुण होईपर्यंत राम पाहिला, तिची बुद्धी अशुद्ध कशी म्हणता येईल? विठ्ठला आणि तुम्हाला सुद्धा देवळात घुसवणारे लोक आहेत आणि देवळातून बाहेर काढणारे सुद्धा लोक आहेत। समाजामधली गोष्ट आहे की नाही? एखादा नसलेले देवळात लोक म्हणतात तू कधी देवळात दिसत नाही। अरे दर्शन करायला निदान सोमवारी चला जा, एकादशीला आणलं त्याला देवळामध्ये, आहे की नाही? देवळातला म्हणतो तू तर फालतू माणूस आहे, रात्रंदिवस दारू पित होता आणि अशा माणसाला देवळात यायचं काय काम आहे? देवळात आणलेला काढून दिला, आहे की नाही? देवळात आणणं चांगली गोष्ट आहे पण देवळातून काढून देणं चांगली गोष्ट नाही। विठ्ठला बालपणी त्या रामावरती त्या कैकेयीचं इतकं प्रेम आहे। काय कैकेयी रामानं पाणी पिल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हती, तर भोजन तर दूर राहिली गोष्ट, एक नाही। तिला जर क्षणभर राम नाही दिसला तर वेडी पिशी होऊन जायची की माझा राम कुठे आहे, माझा राम कुठे आहे, माझा राम कुठे आहे। चांगली बुद्धी आहे का वाईट आहे? चांगली बुद्धी आहे।
ज्या बुद्धीमध्ये विचार चांगले आहेत, ज्या बुद्धीमधलं प्रेम चांगलं आहे, ज्या बुद्धीमधली समज चांगली आहे, ज्या बुद्धीमधली आवड चांगली आहे, ती बुद्धी चांगलीच बुद्धी आहे. आणि मग सर्व व्यवस्थित चालू होतं. तिची बुद्धी सुद्धा साफ आहे, निर्मळ आहे, पवित्र आहे. परंतु काय झालं की लग्न झाल्यानंतर तिच्या सोबत आंधळदासी आली होती. काय नाव होतं? मंथरा. ऐक नाही, रामायण ऐकता की नाही तुम्ही? मंथरा होती, आंधन आली होती. कुठून आली होती? कैकईच्या बापानं दिली होती आंधन. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणून लग्नामध्ये आंधन देत जाऊ नका. द्यायचं असलं तर पोरीला पैसे देत जा. नाही ते बादली आणता, नाही ते एखादा हांडा आणता, एखादी परात, एखादा गिलास, आणि ते तसं जन्मभर बांधून ठेवलं असतं. द्यायचं असेल तर पोरीला मदत करा, पैसे द्या तिला. कपडे आंधन, आता लिहिता त्या पत्रिकेच्या खाली कपड्याचे आंधन स्वीकारल्या जाणार नाही. अरे काय स्वीकारलं? ते कामाचेच नसतात तर काय स्वीकारते त्याला? ते कान बांधायच्या सुद्धा उपरणं कामाचं नसतं, पण मान अडकलेला असतो तुमची. तुमची मान किंवा मान अडकलेला असतो. विठ्ठल विठ्ठल. आंदन घेणारे लोक चांगले का फालतू आहेत? आणि देणारे, अरे देणारे तेच घेणारे. लक्षात ठेवा, तुम्हाला दिल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता का? स्वार्थी लोक आहे तुम्ही सर्व. मला काय म्हणायचं की ज्यावेळी कैकई रामाशिवाय राहत नव्हती, रामाची इतकी आवड तिला, एक नाही इतकी आवड होती, पण मंथरा भेटली. बरोबर कर. विठ्ठला विठ्ठला मंथरा भेटल्यानंतर मंथरा हळूच म्हणाली, ऐकले, मंथरा म्हणाली रात्रीची वेळ होती. रात्रीची वेळ फार खतरनाक असते. माणसाचं डोकं बदलवायला, बुद्धी बदलून द्यायला रात्रीची वेळ एकांत असतो. ती म्हणे तुला काही माहित आहे का? मला काय गावात काय चालू आहे काहीच माहित नाही का? राणी आहे तू? ती म्हणे मी राणी आहेच. तुला कोण म्हणतो मी राणी नाही म्हणून? नाही नाही, पण राणी आहे तर गावात काय चालू आहे तरी माहित पाहिजे का नाही माणसाला? गावाशी संबंध ठेवला तर कायचा गावात काय चालू आहे ते माहित होईल. संबंधच नसला, काही काही लोक कोणाचाच संबंध नसतो, आणि काही म्हणतात आम्हाला काहीच घेणं देणं नाही कोणाचे, ना आमच्या घरी काय कमी आहे. पण एखाद्या वेळी असं फसतं त्याला कोणीच मदत करत नाही, कारण ते कोणाच्या कामाला आलेलं नसतं. लक्षात ठेवा. म्हणून माणसानं सॉलिड राहिलं पाहिजे, सर्वांशी मिळून मिसळून वागून बोलून चालून राहिलं पाहिजे. त्याला माणसं म्हणतात. विठ्ठला विठ्ठला आमच्या जवळच्याच गावामध्ये शिकलेल्या ग्रॅज्युएशन झालेला मुलगा, लग्न झालं त्याचं, काय बिघडलं पता नाही, जेच माडीवर जाऊन बसला स्वतःच्याच, 6 वर्ष उतारलंच नाही. मग आमच्याकडे आली केस. म्हणे बाबाजी तुम्ही सांगितलं तुमचं ऐकलं. म्हटलं शिकलेला पोरगा आहे, चांगला याचं जीवन वाया झालं लोक, आपण सांगून पाहू. म्हटलं काय फरक पडतो आहे की नाही? त्याला कळालं की महाराज येणार आहेत आपल्याला सांगायला, आहे की नाही? आणि ते नुसतं आईला विचारायचं, फक्त आईशी बोलायचं. कुठपर्यंत आले? ते म्हणे आपल्या अंगणात आले, येऊन उभे राहिले, पाय धुवून राहिले लोक अंगणात. जसं सुटलं माडीहून की शेतात. 6 महिने शेतातून निघलंच नाही, झाडाखालीच बसलेलं. पुन्हा मला झाडाखाली नेलं. ते बरं झालं तिथून मशानात नाही गेलं. विठ्ठला आणि मग मी गेलो तिथं शेतामध्ये झाडाखाली बसलेलं. गोरा गोमटा, बिलकुल 6.5 फूट उंच पोरगा, देखना सर्व काही व्यवस्थित. काय झालं? इफेक्ट झाला, बुद्धीमध्ये बदल झाला, काहीतरी बुद्धीच खराब झाली, आहे की नाही? मग त्याला मी सांगितलं की मी गेलो की ते पळतो म्हटलं, त्याच्याकरता त्याला धरून ठेवा. गेलो तिथं, तिच्या पुढंच खुर्ची टाकली बसलो. म्हटलं काय म्हटलं, किती दिवस थांबायचं शेतामध्ये? घरी जातो म्हणे. म्हणजे घरी गेला तर घरी बसतो, शेतात आला शेतात बसतो. बसायचं किती दिवस? काय
आणि तो म्हणे तुम्ही सांगाल तसं करतो, तुम्ही जर सांगितलं तसं करतो. म्हटलं जे रोजचं काम आहे, धंदा आहे, लोकांना बोलत जा, हे करत जा, मित्र दोस्त हे बोलून घे, है की नाही. फोन फेकून दिलेला, हळूहळू हळूहळू लाईनवर आला, है की नाही. लाईनवर आला पण आयुष्य जास्त नसतं, 5-6 वर्षानंतर तो आपोआप वारला कशांतरी. तर सांगण्याचं तात्पर्य कसं आहे की माणसानं सर्वांशी फ्रेश राहिलं की माणसाचं आयुष्य वाढत असतं, एक नाही. आणि काही काही नुसते गुपचूप धरे असतात, कोणाचं बोलणं नाही, कोणाची घेणं नाही, कोणाची देणं नाही, त्यांचं आयुष्य घटत असतं. म्हणून माणसानं मोकळं राहिलं पाहिजेत प्रत्येकाशी. विठ्ठल हो. मग काही काही चांगली का वाईट? चांगली. चांगली ना, आहे की नाही. राम पाहिल्याशिवाय पाणी पित नव्हती. सकाळी उठल्यानंतर अगोदर रामाला पाहायची, मांडीवर घ्यायची, काय मुख्य घ्यायची, सर्व लाड करायची, आहे की नाही. हिला भेटली मंतारा, ती बी रात्री भेटली एकांतात. ती म्हणे काय माहिती का रात्रभर काय झालं? ती म्हणे काहीच माहित नाही आपल्याला, आहे की नाही, काहीच माहित नाही. अगं एवढं झालं तरी माहित नाही, सर्व बिघडायची मार्ग आला, सर्व झालं. आणि किती झगमगाट झाली, सर्व घरदार सजवले गेले, अंगणात रांगोळ्या काढणार, रात्रभर लोक रांगोळ्या काढ. म्हणजे झालं काय असं अयोध्येमध्ये आज रांगोळ्या काढायला? रामाचा राज्याभिषेक होणार आहे आणि तुला अंधारात ठेवून होणार आहे. तुला सांगितलं का राजाने? नाही म्हणे मला काहीच कल्पना नाही. आणि त्या दिवशी रात्री राजा येणार होती एकांतात तिला सांगायला सुखाची आनंदाची गोष्ट. परंतु त्याला यायच्या अगोदर राजाला ही पोहोचली, आहे की नाही. आणि अशी माणसं, कामाची माणसं असायच्या अगोदर पोहोचत असतात. तुम्हाला अनुभव आहे प्रत्येकाला. विठ्ठल म्हणून मी सांगतो, मागून येणाऱ्यावरती भरोसा ठेवता, अगोदर येतो त्याच्यावर जास्त भरोसा ठेव जाऊ नका. मागून जो येईल तो आपलं तुमचं हित सांगायला येत असतो. संत मागून येतात जगाचं हित सांगण्यासाठी, ते अगोदर येऊन बसत नाहीत, लक्षात ठेवा. तर मला एकच सांगायचं, रात्री तिला फिट करून टाकलं, जे नाही सांगायचं ते सांगून दिलं, आहे की नाही. एवढं प्रेम होतं रामावर. बदलली ना बाई, काय शक्य नाही म्हणे, रामाचा अभिषेक होणं शक्य नाही, होईल तर भारताचा होईल. काय हिनं काही कमी कांडी फिरवली नाही. ती म्हणली तुला अजून हे तुझ्या हातात आहे राजा, तुझी एक गोष्ट तर मी तुला अजून सांगितलीच नाही. कोणती? त्या युद्धाच्या वेळी 2 वरदान मागितले होते, ते कुठं सांगितले अजून तुला? काय अशी फिट करून टाकली. ती मला बरोबर सांगितलं मला. आता नुसतं त्याला येऊ दे बस, अभिषेक बिघडला म्हणून समज. नाही, ती म्हणे मला काय करायचं, मी तुझ्या माहेरची म्हणून खरं सांगायला आले. ते खरं होतं का? ते ज्या गोष्टी बिघडून द्यायच्या त्या खऱ्या असतात का? परंतु हिच्या बुद्धीमध्ये परिणाम झाला आणि परिणामी बुद्धी जे नसेल ते ग्रहण करत असते. अस्तित्वाला न ग्रहण करता चुकीच्या गोष्टीला बुद्धी ग्रहण करते. म्हणून ईश्वराला ग्रहण करेल त्याला बुद्धी म्हणतात, सत्संगाला ग्रहण करेल त्याला बुद्धी म्हणतात, मंदिराला ग्रहण करेल तिला बुद्धी म्हणतात. आणि परमार्थापासून जी तोडत असते, रामापासून तोडणाऱ्या बुद्धीत परमार्थ असू शकतो का? नाही. विठ्ठला म्हणून मला एकच सांगायचं, संगतीने बुद्धी बिघडली. बुद्धी कोणाची बिघडलेली नाही, बुद्धी प्रत्येकाची शुद्ध आहे. ईश्वराने तुम्हाला बुद्धिरूपी एक पेमेंट दिलेलं आहे, त्याचा खर्च कसा करायचा तुम्ही आता ठरवा. परमेश्वर हे म्हणणार नाही की तुम्ही मंदिरात जा, पाप करा, पुण्य करा, तीर्थयात्रा करा, ज्ञानदान करा, ज्ञान ग्रहण करा. काय हे काही ईश्वर म्हणणार नाही. एक शुद्ध बुद्धी परमेश्वरानं तुम्हाला हवाली केली. तिचा प्रयोग कसा करायचा, तिचा विनियोग कसा करायचा, तिचा वापर कसा करायचा, शिट्टी मारून राहिलं बरोबर कर जरा. विठ्ठला बुद्धीनं बुद्धी
बुद्धीचं घ्यायला पाहिजे. हरिपाठात काय म्हटलेलं आहे? बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेचे राजे सकळची, एकाकेश राजे सकळची, एकाकेश राजे सकळची. वैभव अन्य नाही तुझे, एकाकेश राजे सकळची. बुद्धीचे वैभवान्य नाही तुझे, एकाकेश्वराजे सकळ सिद्धी. बुद्धीचं वैभव काय आहे? परमात्मा काय? बुद्धीचा स्वामी, बुद्धीचं वैभव, बुद्धीची संपत्ती परमेश्वर आहे. काय मग बुद्धीनं बुद्धीची संपत्ती घ्यायला पाहिजे की नाही? बुद्धी जर काही विपरीत घेऊ लागली तर विपरीत झाल्याशिवाय नाही. म्हणून बुद्धी महत्वाची आहे. विठ्ठला विठ्ठला बुद्धी शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. बुद्धीर ज्ञानमिती. शास्त्र सांगते बुद्धी शब्दाचा अर्थ ज्ञान आहे. आणि म्हणून तुकोबराय आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणात सोसावा काळाचा सोसवा वळसा लागला सरिसा पाठोवाठी. आज तुकोबारायांनी आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणातून जे आपल्याला चिंतन सांगितलेलं आहे,
कैलासवासी मुंजाजी वामनराव सूर्यवंशी यांचा हा गोड जेवणाचा दिवस इतक्या पवित्र दिवशी आलेला आहे। आज जगद्गुरु शंकराचार्यांची जयंती आहे, लक्षात ठेवा। त्यांच्या जयंतीचा औचित्य साधूनच आणि आजच्या या गोड जेवणाचा औचित्य साधून मी हा अभंग निवडलेला आहे। जगद्गुरु शंकराचार्य भगवान सनातन धर्माचे पालक असणारे महान आचार्य तर होतेच, पण अद्वैत तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आचार्य होते, ज्यांनी जगाला अद्वैत म्हणजे वेदांत सांगितला। काय अगोदर सर्व यज्ञ या कर्मकांडामध्ये डुबवलेले होते सर्व, काय आणि अजूनही तुमचे डोके सुधारलेले नाही, त्याच्यामध्येच बसलेले तुम्ही अजूनही। काय लक्षात ठेवा, कर्मकांड हा आपला विषय जास्त असायला नको। काय अरे पुरणाच्या पोळीचं भोजन आहे, पुरणपोळी आहे, सांडाया आहेत, कुरडया आहेत, भजिया आहेत, एखादी भाजी असेल ऐक नाही, आणि एका बाजूला छोटीशी चम्मचभर चटणी ठेवलेली असते। काय असते, मधून मधून थोडस रसानं तोंड वाकड तिकडं झालं तर चटणीचं बोट चाटून घ्यायचं, मग चटणी पुरतच कर्मकांड असावं। किती बोलतं है, त्याला रसाचं स्थान देऊ नका, न पुरणपोळीचं, लक्षात ठेवा। मी नेहमी सांगत असतो या गोष्टीविषयी की आपल्या समाजाला आज कर्मकांडाची गरजच नाही। अन्न तुम्हाला काही झाल्यानंतर त्या नाशिकला जाऊन काय करत असता, येतं का नाही भादरून केस, काय म्हणतात त्या ठिकाणी त्याला, अरे नारायण नागबत। सुरुवातीला म्हणजे नाशिकला नेहमी जात होतो, पण एका भक्ताकडे गेलो, ते बा म्हणती आलेलेच होते, आणि मग चालल्या होत्या गोष्टी, ब्राह्मणात गोष्टी चालल्या होत्या, आणि घरमालक बाजूला बसलेला होता, आणि मी साईडच्या खोलीमध्ये मला ऐकू येत होतं, आवाज वाढून दे पण शिट्ट्या वाजू देऊ नको, विठ्ठला काय असतं, वाढव आवाज, कारण मी खलास झालेलो आहे आवाजाच्या बाबतीत, आवाजच नाही याच्या, विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु शंकराचार्यांची गोष्ट आहे। सांगत होतो तुम्हाला कर्मकांड किती असलं पाहिजे, है की नाही? कर्मकांड तोंडाला फक्त चटणीला आपण बोट लावतो का नाही, तेवढंच पाहिजे, है की नाही? सकाळी उठायचं, स्नान करायचं, गोदावरीचं स्नान करायचं, गोदावरीचं पाणी आणायचं, देवाची पूजा अभिषेक थोडक्यात करायचा, दर्शन घ्यायचं, थोडंसं भजन करायचं, बालच संपलं कर्मकांड। मग गेलो नाशिकला, बामन बोलत होते, ते म्हणे का रे तुला सापडलं की नाही काही, तो मला बोकड सापडला, बोकड्या। आणि बोकड्या काय असेल बा, बामनाची गोष्ट आणि बोकड्याची गोष्ट कसं काय चालली, बोकड्याची गोष्ट तुम्हाला दिलेली आहे, सैलानीला जा तिथं कापा, कोण्या देवीला जा तिथं कापा, कोण्या मसोबाला जा तिथं कापा, आहे की नाही? परवाच मी एका ठिकाणी जात होतो, तर चाललो होतो कापणं, चिंचाच्या झाडीला अडकवलेलं होतं, आणि एकही दाढीवाला नाही, सर्व तुमचेच भाऊबंद, आहे की नाही? सर्व तुम्हीच लोक होते, आणि देव कोणाचा होता, थडगं होतं तिथं असं, त्याच्यावर काहीतरी आण धरलेलं होता कपडा, आणि त्याच्यावर चाललं होतं करणं सर्व। तुमच्या बुद्ध्याच कुठं गेल्या पता नाही हे समजत नाही। तर मला काय म्हणायचं ते म्हणे बोकड सापडला, मी म्हटलं बोकड काय असेल बा, मी विचारच करत बसलो। तो म्हणला तुला बोकड जांभळा सापडला, पण मला कोंबड सुद्धा सापडलं नाही म्हणाल। म्हणजे 10,000 पूजा करणार कोंबड, आणि 1 लाखापर्यंत पूजा करतं ते बोकड, त्यांची कोड भाषा आहे ती। मग तुम्हाला बोकड आणि कोंबडे बनवून ठेवलं कर्मकांडानं, का देव बनवलं? अंतरी